नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर खरीप पीक विमा 2024चा जो आहे तर तो मंजूर होत आहे। म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटप देखील लवकरात लवकर केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता खरोखर कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा हा मिळणार आहे आणि तो मिळणार आहे तर तो कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहेत, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सन 2024 खरीप पीक विमा जो आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये धाराशिव या जिल्ह्याचं अपडेट जाणून घेणार आहोत। धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा। तर शेतकरी मित्रांनो, आता धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 5,32,260 कोटी रुपयांचा पीक विमा जो आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि हे 5,32,260 कोटी रुपये संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासाठी आहे। म्हणजे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना एवढा पीक विमा रक्कम मंजूर झालेली आहे आणि लवकरात लवकर तिचं वाटप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये क्लेम केलेले शेतकरी बांधव आहेत, ज्या शेतकरी बांधवांनी आपलं शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यानंतर 72 तासांच्या आतमध्ये आपला क्लेम केलेला आहे, तर अशा शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा रक्कम ही जमा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 5,49,000 शेतकरी बांधवांनी क्लेम केले होते आणि त्यापैकी 5,32,000 शेतकरी बांधव हे पात्र ठरवण्यात आलेले आहे। आणि हा जो काही क्लेम केलेला होता किंवा हा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो सोयाबीन या पिकासाठी मंजूर झालेला आहे। आणि महाराष्ट्र राज्यातील इतर जी जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता लवकरात लवकर पीक विमा क्लेम ज्या शेतकरी बांधवांनी केलेला आहे तर त्या शेतकरी बांधवांना पीक विमा हा मंजूर करण्यात येईल। आणि जसजसा प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपल्या समोर येईल तसतशी आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू। शेतकरी मित्रांनो, आता हा जो काही पीक विमा मिळणार आहे तर तो सोयाबीन या पिकासाठी मिळणार आहे। म्हणजे जास्तीत जास्त सोयाबीन या पिकासाठी क्लेम केलेले होते आणि सोयाबीन या पिकाचं उत्पन्न देखील जास्त होत असतं। तर सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी 6,200 ते 6,500 रुपयांचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे।